तर विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांसोबतच जरांगे पाटलांवरती हल्लाबोल केला। भुजबळांना भाजपनं माझ्यावरती आरोप करण्यासाठी सोडले असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला। तर हा विषय काढण्याची गरज काय होती? भुजबळांना माझ्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारला। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही। मला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय। तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघेही टार्गेट करतायत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। संजय राऊतांनी शिवसेना उभाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली। ठाण्यात मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार, अबकी बार 75 पारचा आमचा नारा आहे असं राऊत म्हणाले। ठाण्यात ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलं। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लागले। त्यामुळे ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। ठाण्यात गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडत आहेत। आपल्यापाशी काही नाही असं म्हणू नका, नाहीतर लोक तुमच्याजवळ येणार नाहीत। संपूर्ण ताकदीनिशी उभं राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू, आपल्याजवळ दादा आहेत असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं। नांदेडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे वक्तव्य केलं। आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्र लढायच्या याचा महायुतीमध्ये संभ्रम असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीकडनं मोर्चा बांधणीला सुरुवात झाली। पिंपरी चिंचवडमध्ये सुनील तटकरेंनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत उबाठाचे कार्यकर्ते एकवटले। जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यानिमित्तानं कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी पक्ष बळकटीसाठी एक दिलानं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं। जयकुमार गोरेंकडनं सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू आहे। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपच्या वाटेवर आहेत। सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये लवकरच मोठं इन्कमिंग होणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरतीच निवडणूक लढणार असं वक्तव्य शिवसेना शिंदेगडाचे आमदार किशोर पाटील यांनी केलं। महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती होताना दिसेल, बहुतांश ठिकाणी आपल्याला स्वबळच दिसेल असं किशोर पाटील म्हणाले। राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केला। मागच्या महिनाभरापासून पवार गटाचे कार्यकर्ते अनवाणी फिरतायत। लोणावळ्यात प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीत मोठा घोळ झाला। याच्याच विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मतदार यादीची प्रतिकात्मक होळी केली। अंतरवाली सराटीत जरांगेंनी घोड्यावर बसत चष्मा घातला। यावेळी त्यांनी चष्मा आपलाच आहे का असं म्हणत धनंजय मुंडेंना टोला लगावला। बुलढाण्यात 3 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी दाखल झाली आहे। भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी या वाहनाच्या चौकशीची मागणी केली। बुलढाण्यात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नागरिकांनी चांदी खरेदी केली। दिवाळीत चांदी विक्रीत 30 ते 40% वाढ झाल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली। अमरावतीमध्ये सोनेरी भोग नावानं मिठाई विक्री करण्यात येते। मिठाई खरेदीसाठी नागरिकांची दुकानामध्ये मोठी गर्दी होतीये। मिठाईला 24 कॅरेट सोन्याच्या वरखानं सजवण्यात आलं। मुंबई पुणे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सिंधुदुर्गात कोंबड्यांची झुंज लावण्यात आली होती। झुंजीची जाहिरात व्हॉट्सअॅपवरती व्हायरल झाल्यामुळे 9 जणांवरती गुन्हा दाखल झाला। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याला ब्रिटनमधली नोकरी गमवावी लागली। सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत विद्यार्थ्यानं ही माहिती दिली। मॉडर्न कॉलेजनं शैक्षणिक कागदपत्र देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली असा त्याचा आरोप आहे। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवस्थापक मंडळ बरखास्त करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मंत्री जयकुमार रावल यांनी तशी माहिती दिली। तर काही लोकांकडून जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं। बुलढाण्यात नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना दोघेही आग्रही आहेत। त्यामुळे बुलढाण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्डिले कुटुंबियांचं सांत्वन केलं। काल आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाल्यामुळे त्यांनी ही भेट घेतली। निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। खंडणी प्रकरणात हा गुन्हा असून निलेश घायवळवरती आतापर्यंत 10 गुन्हे दाखल आहेत। शिवाजी पार्कवरच्या दीपोत्सवानं ठाकरे कुटुंब आणि शिवसेना मनसे कार्यकर्त्यांच्या मनातला दुराव्याचा अंधार दूर झाला। गेल्या काही दिवसात राज ठाकरेंच्या राजकारणानं अक्षरशः 360 डिग्री असं वळण घेतलं। त्यामुळे राज ठाकरेंच्या घरी चहापानाला जाणारे आज त्यांच्यावर टीका करतायत, तर चहापानावर काल टीका करणारे आज स्वतः चहापानाला जात आहेत।
यालाच राजकारण म्हणतात आणि कदाचित कालाय तस्मै नमः असंही म्हणतात. उद्धव ठाकरेंनी मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर तिथं उपस्थित असणाऱ्यांनी एकच जल्लोष केला. कारण ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन्ही पक्षात आतापर्यंत पडलेल्या राजकीय अंधाराला या दीपोत्सवानं दूर केलं. ठाकरे कुटुंब दीपोत्सवात आनंदानं सहभागी झालं. ठाकरे कुटुंबातील स्नेह वाढत असल्याचं यातून स्पष्ट झालं. व्यासपीठावरच नाही तर घरातही ठाकरे कुटुंबातील जनरेशन नेक्स्टची केमिस्ट्री पाहायला मिळाली. ठाकरे भावंडांनी या निमित्तानं जोरदार फोटो सेशन करून घेतलं. मात्र निवडणुका जवळ आल्यानं आता ठाकरे काँग्रेस भवनकडे वळाल्याचा टोला भाजपकडून लगावण्यात आला. घोषणा खूप लोकांनी केल्या. शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर सभा घेतल्या आणि मोठाली पाऊण तासाची भाषणं दिली आणि निवडणुका जवळ आल्यावर आपले भोंगे सोडा करणे त्यांनी टिळक भवनकडे काँग्रेसकडे सुद्धा वळवले. ते कालपासून आम्ही पाहतोय. आशिष शेलार यांनी हिंदुत्वाच्या घोषणांवरून केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलं. राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला जाऊ नका आणि नाटक करू नका. भाजपचा पक्ष भाजपचा राहिलाय का? सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले भाजपमध्ये आले अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी केली. मला सांगा, राज ठाकरेंकडे उगा चहा प्यायला जाऊ नका, नाटक करायला. दोघांचे रंग पक्के आहेत. ठाकरेंचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये, ते पक्के रंग आहेत. भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 90% काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे की नाही हे शेलारांनी सांगावं. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यामध्ये हिंदुत्वावरून लढाई सुरू झाली तर मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच कारमधून गेले. त्यावेळी कारचं स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती होतं. यावरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेनी टीका करण्याची आयती संधी साधली. आता त्यांना तेच माहिती नाही की कोणाच्या हातामध्ये स्टेरिंग द्यायचं, ते कन्फ्युजन झालेलं आहे. ड्रायव्हर सारखा बदलतोय. शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवात ठाकरेंमधील भावबंध उजळून निघाले. आता हे उजळलेले भावबंध आणि ठाकरेंची एकी दोन्ही पक्षांसाठी कितपत फायद्याची ठरते हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी आहे सत्ताधारी आमदार महोदयांच्या 3 कोटीच्या गाडीच्या वादाची. 3 कोटींची गाडी, डिफेंडर कार. बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेत या गाडीवरून आता युद्ध पेटलंय. आमदार संजय गायकवाड यांच्याकडे एक लक्झरी लँड रोवर डिफेंडर कार आहे. महायुतीत या कारवरून आता वाद उफाळून आलाय. भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या विजय शिंदेनी शिवसेनेचे आमदार असलेल्या संजय गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप लावलेत. काय आरोप लावलेत? एक नवी कोरी डिफेंडर कार कोणत्या कामातलं कमिशन आहे असं विजय शिंदे सवाल विचारतायत. हे काही विरोधक नाहीयेत, घरात पेटलंय. सत्ताधारी भाजपचे जिल्हाध्यक्ष सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांना विचारतायत 3 कोटीची गाडी कमिशनची आहे. त्याला संजय गायकवाडांनी प्रत्युत्तर देत कार माझ्या नातेवाईकाची असल्याचं म्हटलंय. आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर, आज दाखल झाली आहे. ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी काय? नाही, मुख्यमंत्र्यांचा पदचा विषय नाही हा. पहिली गोष्ट तर त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं हे कोणाला सांगायची गरज नाही, मी त्याला काही उत्तर देत नाही. पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटदाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि 1.5 कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि
जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे 100% कर्जावर त्याची ती गाडी आहे. त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोप कौतुक करायचा विषय आहे? बुलढाण्यातली डिफेंडर कुणाची आहे? कोणत्या कॉन्ट्रॅक्टरचं कमिशन मिळालं? 100% कर्ज काढून कार घेतली अशा प्रकारचा दावा करण्यात आलाय. पण सामान्य जनतेला हा प्रश्न पडला असेल, 3 कोटीची कार घेऊन देणारा कार्यकर्ता काय भन्नाट असेल? उड्या